नमस्कार. आज आपण इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी अँड सिस्टीम मेंटेनन्स ह्या व्यवसायाच्या पहिल्या वर्षाच्या आठवडा क्रमांक 51चा टॉपिक रूट कॉज ॲनालिसिस म्हणजेच मूळ कारण विश्लेषण ह्याबाबत बघणार आहोत. आता सर्वात आधी आपण मूळ कारण विश्लेषण म्हणजे काय ह्याची व्याख्या काय हे बघणार आहोत. तर रूट कॉज एनालिसिस इज अ प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड विच इज यूज टू पिनपॉइंट द एक्झॅक्ट कॉज ऑफ अ प्रॉब्लेम ऑर इव्हेंट. म्हणजेच मूळ कारण जे आहे एखाद्या अडचणीचं त्याचा ते त्या मूळ कारणापर्यंत कसं पोचायचं त्याचं ॲनालिसिस कसं स्टेप बाय स्टेप करायचं हे दाखवणारी हा धडा आहे. ह्याचे 4 मेजर स्टेप्स आहेत. पहिला आहे डेटा कलेक्शन, दुसरा आहे कॉझल फॅक्टर, तिसरा आहे चार्टिंग आणि चौथा आहे रूट कॉज आयडेंटिफिकेशन. आता हे कशा प्रकारे काम करतायत किंवा ह्याचं डिटेलिंग कसं आहे हे आपण पुढे बघणारच आहोत. पण एक थोडक्यात माहिती मी देते तुम्हाला की डेटा कलेक्शन म्हणजे आपल्याला जेव्हा एखादी अडचण निर्माण होते तेव्हा ती सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याकडे कुठले एव्हिडन्सेस पाहिजेत, कुठल्या प्रकारचं डेटा कलेक्शन आपल्याकडे पाहिजे हे आपण पहिल्यांदा बघायचं आहे. त्यानंतर कॉझल फॅक्टर म्हणजे कोण कॉन्ट्रीब्युटर आहे, तो प्रॉब्लेम जो निर्माण झालेला आहे, अडचण जी निर्माण झालेली आहे ती कुणामुळे आहे. मग ती व्यक्तीमुळे असू शकते, ती वातावरणामुळे असू शकते, ती मशीनमुळे झालेला प्रॉब्लेम असू शकतो. त्याला अनेक कारणं असू शकतात, पण मेन कारण कॉझल फॅक्टर काय आहे त्याचं हे बघणं आवश्यक आहे. त्यानंतर चार्टिंग म्हणजे आपल्याला कुठल्या प्रकारे प्रोसीड करायचं आहे, आपल्याला कुणाकुणाची मदत घेऊन ते काम करायचं आहे आणि कुठले कुठले फॅक्टर्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत त्याचं चार्ट व्ह्यू आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यानंतर रूट कॉज आयडेंटिफिकेशन, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूळ कारण काय आहे हे प्रॉपर आणि योग्य आयडेंटिफाय होणं हे मेन आहे. त्याच्या पुढे आपण बघूया स्टेप्स काय आहेत ह्याचं पहिलं म्हणजे फॉर्म अँड फोकस द टीम. म्हणजे एक टीम फॉर्म झाली पाहिजे. आपण कुठल्याही अडचणीवरती आपल्याला मात करायची असेल तर टीमवर्क हे फार महत्त्वाचं असतं आणि टीम जर आपली चांगली असेल तर आपल्याला प्रॉब्लेमला सोल्युशन लवकर मिळतं, तो प्रॉब्लेम फिक्स लवकर होतो आणि तो पुन्हा रिकर पण होत नाही. पुन्हा पुन्हा अकरन्स होणं त्या प्रॉब्लेमचे हे पण धोकादायक असतं. स्टेप 2 जे आहे ते फाइंड द रूट कॉज, मूळ शोधून काढा. म्हणजेच काय, डिटेक्टिव्हचं काम करायचं का, तर हो, डिटेक्टिव्ह सारखंच काम करून आपल्याला मग ती मशीनचं मूळ असू दे किंवा जी अडचण आहे ती मॅन्युअल इंटरफिअरन्समुळे झाली असेल तर त्या व्यक्तीला शोधून काढणं पण गरजेचं असतं. स्टेप 3 आहे फिक्स द रूट कॉज. म्हणजे ती योग्य आहे की नाही, खरं आहे की नाही हे करून मग एकदा ती फिक्स करायची. म्हणजे तो केंद्रबिंदू ठेवायचा की हा रूट कॉज आहे, हे मूळ कारण आहे आणि मग त्याला कसं क्लब करायचं, त्याचे सगळे प्रिकॉशन्स काय घ्यायचे हे ठरवता येईल. ते झालं. त्याच्यावर पुढे झालं आपलं फायनलायझिंग द सोल्युशन्स. त्यानंतर आपण डेटा कलेक्शन म्हणजे काय हे जे मी आधी एक्सप्लेन केलं तेच पुन्हा थोडंसं डिटेलिंगमध्ये बघूया आपण. मेन सोर्स काय आहे डेटाचा, दॅट कॅन बी पीपल म्हणजे माणसं, फिजिकल पार्ट्स अँड सॅम्पल्स म्हणजे मशीनचे काही पार्ट्स, त्याचे काही सॅम्पल्स असू शकतात, पेपर अँड इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स. एव्हिडन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन फिक्सिंग एनी काइंड ऑफ प्रॉब्लेम. मूळ कारण जर आपल्याला ठोसपणे दाखवायचं असेल किंवा आपल्याला सिद्ध करायचं असेल तर आपल्याकडे प्रॉपर पेपर वर्क असणं फार फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स असतील आपल्याकडे तेही गरजेचे आहेत. लोकेशन ऑफ प्रॉब्लेम म्हणजे ते कुठल्या जागेवरनं आपल्याला प्रॉब्लेम होतो आहे तोही गरजेचा आहे. त्यानंतर
आपण बघतोय की कॉझल फॅक्टर म्हणजे काय. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कॉझल फॅक्टर इज द कॉन्ट्रीब्युटर. मग तो चुकून त्याच्याकडनं प्रॉब्लेमही झालेला असू शकतो, तो अनप्लॅन्डही असू शकतं, अनइंटेंडेडही असू शकतं. एक्झॅक्ट डेफिनेशन काय म्हणते की मेजर अनप्लॅन्ड अनइंटेंडेड कॉन्ट्रीब्युटर टू अन इन्सिडेंट विच इज अ निगेटिव्ह इव्हेंट ऑर अनडिझायरेबल कंडिशन. आता एखादी घटना घडते, दुर्घटनाच असते ती, त्यावेळेला निगेटिव्ह इव्हेंटच झालेला असतो, तो अनडिझायरेबल कंडिशनमुळे पण झालेला असेल, पण तो जर आपल्याला आधीच काढता आला, कॉझल फॅक्टर जर आपल्याला आधी मिळालं प्रॉब्लेमच्या, तर तो प्रॉब्लेम होण्यापासून पण आपण थांबवू शकतो किंवा ॲटलिस्ट त्याची सिव्हिरिटी जी आहे ती कंट्रोलमध्ये आणू शकतो. It is also known as a critical causal factor or contributing cause. What is the root cause? Root cause म्हणजेच मूळ कारण is a fundamental reason for occurrence of a problem or event. इव्हेंट होताना आपल्याला झाल्यानंतर आपल्याला रूट कॉज कळणं हे फार गरजेचं असतं. इट इज सेड टू बी द प्रायमरी ड्रायव्हर ऑफ अ प्रोसेस. आता रूट कॉज आणि कॉझल फॅक्टर ह्याच्यात काय फरक आहे, आपण आधी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे की व्हॉट इज कॉझल फॅक्टर अँड व्हॉट इज रूट कॉज. आता मेन डिफरन्स काय आहे दोघांमधला, तर रूट कॉज इज सेड टू बी द प्रायमरी ड्रायव्हर ऑफ द इव्हेंट अँड कॉझल फॅक्टर आर द सेकंडरी इव्हेंट्स. आता कुठल्या प्रकारचे हे इव्हेंट्स असू शकतात, काय प्रसंग असू शकतो, हे आपण पुढे बघणारच आहोत. ह्याच्यानंतर आपल्याला बघतोय आपण की आयडेंटिफिकेशन म्हणजे प्रॉपर आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण आधी म्हटल्याप्रमाणेच डेटा गरजेचा आहे, आपल्याकडे प्रॉपर एव्हिडन्स गरजेचा आहे, तो प्रॉब्लेम डिफाईन होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे प्रायोरिटाईज करणं. जेव्हा एखादा प्रॉब्लेम निर्माण होतं तेव्हा त्याच्या सोल्युशनपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात रामबाण उपाय म्हणजे त्याचं प्रायोरिटायझेशन जे आहे, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी कुठून सुरुवात करायची आहे, कशा प्रकारे त्याला प्रायोरिटाईज करायचं आहे हे मिळालं पाहिजे आपल्याला. म्हणजे आपल्याला मेन प्रॉब्लेमपर्यंत पोहोचणं आणि ते सॉल्व्ह करणं लवकर शक्य होतं. त्याच्यामुळे कस्टमर नीड जी आहे ती लवकर सॅटिस्फाय होते. आता हा एकदा सॅटिस्फाय झाल्यानंतर सुद्धा त्याचं सतत मॉनिटरिंग करणं आणि लोकांमधली एफिशियन्सी जी आहे ती सस्टेन करून ठेवणं, म्हणजे सातत्य निर्माण करणं लोकांच्या कामामध्ये, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा पॉइंट जो आहे तो आपण बघतोय की आपण जी टीम आपण फॉर्म केल्याचं म्हटलं स्टेप 1 मध्ये, ती टीम कशी असली पाहिजे, तर इट शुड बी एक्सपर्ट, इट शुड बी एक्सपिरियन्स्ड, त्यांना सगळ्या ठिकाणचं एक्सपिरियन्स असला पाहिजे, रीडिंग त्यांचं चांगलं असलं पाहिजे आणि एकमेकांमध्ये कम्युनिकेशन गॅप पण नसली पाहिजे. त्यानंतर आपण बघतोय स्टेप 2 जो होता आपला रूट कॉज, तो एकदा रूट कॉज मिळाला आहे आपल्याला, त्याच्यानंतर तुम्हाला खरं गरजेचं काय आहे की एव्हिडन्स जे तुम्ही गोळा केलेले आहेत ते व्यवस्थित, तो पूर्ण सोल्युशन मिळेपर्यंत ते व्यवस्थित ठेवणं आणि आफ्टर सोल्युशन ऑल्सो तुम्ही ते रेकॉर्ड मेंटेन. त्यानंतर जे आहे ते फिक्स द रूट कॉज, ह्याच्याबद्दल पण की एकदा ते फिक्स झाले रूट कॉज, तुम्हाला कळले की काय आहे की वन ऑर मोर पोटेन्शियल सोल्युशन्स विल कम अहेड अँड अपॅरेंटली यू हॅव टू सॉल्व दोज सोल्युशन्स. मी जे आधी सांगितलेलं आहे असेच वेगळे वेगळे टूल्स आपण वापरायचे आहे, त्याच्यासाठी वेगळे वेगळे ॲक्टिव्हेटिंग प्लॅन्स करायचे आहेत, वेगळे चार्ट्स वापरायचे. त्यानंतर फायनलाइज करायचं आहे तुम्हाला सोल्युशन. फायनलाइज करताना सगळ्यांचं मत घेऊन फायनलाइज करायचं आहे आणि आपण समराईज पण करणं गरजेचं आहे की हे जे काही आम्ही फायनलाइज केलेलं आहे ते
बरोबर आहे किंवा नाही, आणि ते समराईज केल्यानंतर स्टेप्स बरोबर आहेत की नाही हे पण गरजेचे आहे. आता आपण बघूया एक्झाम्पल्स. वे टू रूट कॉज मॅप, म्हणजे आपण नकाशा बघतोय, प्रॉब्लेम झालेला आहे, अडचण आहे, मूळ शोधलेलं आहे, कशामुळे ते झालेलं आहे, व्हॉट कॉज्ड बाय, हे पण महत्वाचं आहे. हे आपण मॅपच्या आधारे बघतोय. आता पहिलं एक्झाम्पल आपण घेतलंय की फॉरेस्ट फायर, म्हणजे जंगलाला आग लागलेली आहे. दॅट कॅन बी बिकॉज ऑफ लाइटनिंग इफेक्ट, लाइटनिंग स्ट्राईक, दॅट मीन्स द कॉज, म्हणजे प्रॉब्लेम आहे आपल्याकडे, जंगलाला आग लागलेली आहे आणि कॉज मिळाला आहे तुम्हाला, कशामुळे लागलेली आहे, तर लाइटनिंग स्ट्राईकमुळे लागलेली आहे. मग आता तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय काय घ्यायचे आहेत हे आपल्याला ठरवायचे आहेत. आता कार दॅट इज नॉट वर्किंग बिकॉज ऑफ वाय, व्हॉट इज द रिझन, का वर्क करत नाहीये, तर ती मोटर, स्टार्टर मोटरमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे, बॅटरी डेड झाल्यामुळे, की त्याच्यातलं पाणी कमी झाल्यामुळे, that we have to find. तिसरं एक्झाम्पल साधं घेतलेलं आहे, that is grass is dying. आता गवत सुकतंय, कशामुळे सुकतंय, पावसाचं पाणी नाही मिळालं म्हणून, पावसाचं पाणी नाही मिळालं तर आपणही त्याला पाणी नाही घातलेलं आहे म्हणून, उन्हाच्या तापमानामुळे, म्हणजे तापमान जे वाढतंय दिवसेंदिवस त्याच्यामुळे सुकतंय. आता आपल्याला कॉज कळलेला आहे, कशामुळे सुकतंय हे, तर त्याचे सोल्युशन्स आपण बघायचे आहेत. ह्याच्यानंतरचं जे उदाहरण आहे हे आपल्या रेग्युलर ह्याच्यातलं आहे की सक्सिडेड स्टुडंट्स, म्हणजे सक्सेस रेट जो असतो, म्हणजे जास्त मार्क मिळालेले जे स्टुडंट्स असतात साधारणपणे 10% असतात, जे 80% वरती मार्क असलेले स्टुडंट असतात. पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, सक्सेस रेटमध्ये जे 10% मुलांमध्ये कॉमन काय आहे की त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहिती आहे. शिक्षणाचं महत्त्व माहिती आहेच, त्याच्याचबरोबर ते स्वतःच हुशार आहेत असंही असू शकतं. बॉर्न इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो, काही मुलं ही मेहनतीने हुशार होतात, अनेक प्रकारचं वाचन करून हुशार होतात. काही मुलांचे पालक सतर्क असतात, ते त्यांना फोर्स करून करून हुशार बनवतात. काही मुलांचे भाऊ बहीण, सिबलिंग्स ज्याला म्हटलेलं आहे, ते लोक हुशार असतात, त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन म्हणून मोटिवेट होऊन ती मुलं हुशार झालेली असतात. दिस इज सम स्मॉल मॅप, दॅट इज कॉज मॅपिंग, की जे हुशार मुलं आहेत त्यांना ते 10% जे आहेत ते कशामुळे हुशार आहेत. ह्याच्यानंतर आपण उदाहरण बघतो आहोत, हे ICचं आहे की IC मध्ये चिप आहे जी ती फेल्युअर झालेली आहे इंटिग्रेटेड सर्किटची, तर ती चिप फेल्युअर कशामुळे झालेली आहे. आता फेल्युअर झाले म्हणजेच त्याचं मेटल्समधलं जे डिस्टन्सिंग आहे पिन्समधलं, दॅट हॅज बिकम नॅरो. मग त्याला कॉज 2 आहेत परत. एक तर काय आहे की आपण जेव्हा इंटिग्रेटेड सर्किट डिझाईन करतो, त्याचं जे मूळ सर्किट असतं त्याची एक फोटोकॉपी काढली जाते, त्याला एक प्रोसिजर असते फोटोलिथोग्राफी. त्या ह्याने ती जी फिल्म आहे ती निगेटिव्ह फिल्म बनवली जाते आणि मग त्याच्यावरती प्रोसेसिंग केलं जातं. हे भट्टीमध्ये केलं जातं, ओव्हनमध्ये. त्या प्रत्येक सायकलला एक टायमिंग दिलं जातं. मग त्या टायमिंगमध्ये पण एरर आला तरी आपलं ICचे चिप जे आहे ते फेल्युअर होऊ शकतं. दुसरं एक कारण काय आहे की मेटल वॉज ओव्हर इच्ड. ओव्हर इचमध्ये म्हणजे काय, अम्ल उत्तीर्णाचं तापमान. आता हे आपण एवढ्या डिटेलिंगमध्ये न जाता आपण साधं म्हणूया की टेम्परेचर वाढलंय. मग टेम्परेचर वाढलंय, मग कशामुळे वाढलंय ते टेम्परेचर, आपलं प्रॉपर प्रिकॉशनरी मेजर्स घेतलेले नाहीत म्हणून वाढलंय, की आपण टायमिंग बरोबर ॲडजस्ट केलेलं नाही त्याच्या प्रोसेसिंगमधला म्हणून वाढलंय, का इतर कुठल्या कारणामुळे टेम्परेचर वाढलंय, हे बघून आपण हा कॉज मॅप डिझाईन केला. त्याच्यानंतर आपण बघतो आहोत रूट कॉज मॅप ॲनालिसिस. आता हे जे ॲनालिसिस आहे ह्याचे काय फायदे आहेत.
इट इम्प्रूव्स द वे पीपल अनालाइज, म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे तो पॉझिटिव्ह करण्याचं काम रूट कॉज मॅप अनालिसिस करू शकतं. आपले डॉक्युमेंट्स प्रॉपर करण्याचं, आपण आपलं कम्युनिकेशन अजून इफेक्टिव्ह बनवण्याचं, त्याचबरोबर प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचं काम. ही जी दिलेली आहे ती समरी दिलेली आहे, रूट कॉज समरी टेबल दाखवलेला आहे. तर रूट कॉज समरी टेबलमध्ये एक छोटासा प्रॉब्लेम दाखवला आहे त्यांनी. एक हँडसेटमध्ये प्रॉब्लेम आहे. मग बिकॉज ऑफ व्हॉट द प्रॉब्लेम इज, दॅट कॅन बी बिकॉज ऑफ ॲप्लिकेशन एरर, आपल्या प्रोफाईलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. मग त्याला सोल्युशन काय दिलं आहे त्यांनी, की तुम्ही मॅन्युअल अपडेट करा तुमचं, किंवा तुम्हाला जर ट्रेनिंगची गरज असेल तुम्ही स्टोअरमध्ये जाऊन त्याचं ट्रेनिंग पण. आता आपण हा डायग्राम बघूया. फिशबोन, ह्याला फिशबोन म्हटलंय कारण ह्याला माशाचा आकार आहे. त्याच्या तोंडाकडे जर तुम्ही बघितलं तर प्रॉब्लेम ठेवलेला आहे आणि सोल्युशन त्याच्या शेपटीकडे मिळते आपल्याला. आणि मधले जे त्यांनी प्रॉब्लेम्स कॉजेस दाखवलेले आहेत हे सगळे फिशबोनच्या म्हणजे माशांच्या हाडांच्या स्टाईलमध्ये आहे. तर पहिला प्रॉब्लेम आहे म्हणजे मॅन्युअल प्रॉब्लेम. पण तो कम्युनिकेशनमुळे असू शकतो, प्रॉपर ट्रेनिंग नसल्यामुळे असू शकतो, किंवा इच्छा नसल्यामुळे पण असू शकतो. देअर कॅन बी एन सब क्लॉजेस. त्यानंतर मेथड माहिती नाही प्रॉपर म्हणून आलेला प्रॉब्लेम असू शकतो, मशीन डॅमेज ब्रेकडाऊनमुळे आलेला प्रॉब्लेम असू शकतो, एन्व्हायरमेंटमुळे आलेला प्रॉब्लेम असू शकतो. मग एन्व्हायरमेंटमध्ये सब क्लॉजेस बरेच आले, त्याच्यामुळे मध्ये तुम्हाला बाहेर जाता, आपण सध्या जो प्रॉब्लेम फेस करतोय लॉकडाऊनचा प्रॉब्लेम आहे, कधीतरी पावसाळ्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, कधीतरी अति उन्हाळ्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो, अनेक ठिकाणी लँडस्लाइड्स होतात त्याच्यामुळे. सब क्लॉजेस कॅन बी मेनी. मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, मटेरियल्समुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. दीज आर द कॉज अँड देअर कॅन बी मेनी सब क्लॉजेस टू एनी प्रॉब्लेम. हा जो दाखवलाय हे जे मी तुम्हाला आधी डायग्राम मेन्शन केला, एक्सप्लेन केला, त्याचाच एक ब्लॉक डायग्राम दाखवलाय त्यांनी, की पीपल आहेत. मग पीपल कशामुळे प्रॉब्लेम झालेला आहे, दॅट कॅन बी कम्युनिकेशन प्रॉब्लेम, दॅट कॅन बी लॅक ऑफ ट्रेनिंग. मग मशीन आहे, मग फिक्चर्समध्ये प्रॉब्लेम, मेजरमेंट्समध्ये प्रॉब्लेम मशीनच्या, मेथड आहेत, मेथड स्टँडर्ड वर्क स्ट्रॅटेजी आहे ती न फॉलो केल्यामुळे झालेला प्रॉब्लेम आहे. असे अनेक प्रॉब्लेम होऊ. स्लाइड प्रोव्हाइड केलेले. त्यानंतर शेवटचा पार्ट जो आहे आपला तो दिलेला आहे 5 whys और गेम्बा. दिस इज ऑल्सो अ क्वेश्चन आस्किंग टेक्निक यूज टू डिटरमाइन द रूट कॉज. म्हणजे मुळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रश्नांच्या म्हणजे का हा प्रश्न 5 वेळा विचारल्यानंतर जे मिळतं त्या सोल्युशन टेक्निक आहे. हे गेम्बा इज अ जॅपनीज टेक्निक म्हणून त्याचं नाव हे थोडं आपल्याला ऑड वाटतंय. आता हा जो आहे हा मॅप दाखवलाय त्यांनी, एक छोटा चार्ट दाखवलाय. प्रॉब्लेम मोठा आहे पण त्याचं रूट छोटंसं आहे, त्याच्यामुळे सोल्युशन पण आपल्याला व्यवस्थित. आता हा एक उदाहरण दिलेलं आहे हे त्यांनी, की रेड लाईट सिग्नल जो आहे तो तोडलेला आहे. तो आपण तोडला. का तोडला? पहिला व्हाय म्हणजे पहिल्या काला उत्तर आहे लेट होत होता ऑफिसला जायला. दुसऱ्या काचं उत्तर आहे उशिरा उठलो म्हणून. तिसऱ्या काचं उत्तर आहे उशिरा का उठलो, तर अलार्म क्लॉक तुटला म्हणून किंवा झाला नाही म्हणून. तो का झाला नाही त्याचं उत्तर आहे मी आदल्या दिवशी चेक केलं नाही की मी अलार्म लावलेला किंवा नाही. आणि अलार्म चेक का केला नाही, forgot to do it last night. How to run a 5 ways. Invite all affected, select a meeting leader, ask why 5 times, assign responsibilities for solutions and email your team. आता 5 ways, 5 root causes, सेल का झाला नाही ह्याच्यासाठी. तर हे 5 ways आहेत. जेव्हा आपण हा प्रॉब्लेम समोर आणला तेव्हा आपल्याला हे कळलं, we are not able to produce. Why? The production capacity नाही. Why no production? We don't have enough staff or developers. Why not? Because we don't afford their salaries. We have used our budget in training. And why we have used it? Because the CFO, the Chief Financial Officer, has cut his मनी सेविंग पॉलिसी दिलेली आहे.
आणि आपण जे काही कॉजेस म्हणजे प्रॉब्लेम असतो आपला त्याला सोल्युशन मिळण्यासाठी जे काही कॉजेस असतात त्याला सगळ्याला सब क्लॉजेस पण असतात दे कॅन बी रिलेटेड विथ द 5 ways कॅन बी रिलेटेड टू फिशबोन ऑल्सो. थँक्यू.